नमस्कार मंडळी. कोणाकोणाला वाटतं श्रावण चालू व्हायच्या आधी असा चमचमीत बेत झाला पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने असं चिकन सुक्का घरी नक्की ट्राय करून बघा. इथे 1 किलो प्रमाणात चिकन घेतलं. चिकन स्वच्छ धुवून बाजूला ठेवून द्यायचं. तोपर्यंत गॅसवर एक कुकर ठेवायचा. कुकर गरम झाला की गरजेनुसार तेल, एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा आणि सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं. छान असा कांदा भाजलेला आहे. आता आपण चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून हे चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालून घ्यायचं आणि पाणी न घालता हे 2 ते 3 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हळद आणि मीठ एकसारखं सगळीकडनं लागलं पाहिजे. कुकरचं झाकण न लावता एक ताटली ठेवायची आणि भरपूर असं पाणी घालायचं. नंतर पाणी गरम झाल्यानंतर सगळं पाणी याच्यात ओतून द्यायचं. साधारण 10 मिनटं पाणी न घालता शिजवून घेतलं. मग नंतर पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्या करून घ्यायचं. छोटंसं वाटण तयार करूया. लसूण, आलं, खोबरं, पुदिना, कोथिंबीर आणि टोमॅटो घालून हे मिक्सरला शक्य असल्यास पाणी न घालता एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. बघा, छान असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे. नंतर कढई घ्यायची. गरजेनुसार तेल घालायचं. तयार केलेलं वाटण घालून अगदी मंद आचेवरती परतून घ्यायचं. मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर काळा मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि थोडीशी हळद पावडर घालून हे मिक्स करून घ्यायचं. आवडत असल्यास गरम मसाला किंवा चिकन मसाला घातला तरी देखील चालेल. पण आज आपण अतिशय कमी मसाले वापरून झणझणीत असं चिकन सुक्कं तयार करतोय. नंतर अळणी पाणी थोडंसं घालून मसाला परतून घेतलं. शिजवून घेतलेलं चिकन घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. भरपूर कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. बघा, छान असं अगदी कमी वेळेत आपलं चिकन सुक्का तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा.